मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK कामत यांची आमदार सुहास बाबर यांनी सदिच्छा भेट घेतली। यावेळी खानापूर येथे मंजूर झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उभारणी संदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत उपकेंद्रासाठी उपलब्ध जागेचा वापर, भविष्यात सुरू करता येणारे रोजगाराभिमुख व कौशल्य आधारित अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता AI विषयाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार विनिमय झालाय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले। याशिवाय उपकेंद्रासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्याबाबत, त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतुदी आणि पुढील कार्यवाही यावरही सखोल चर्चा झाली। उपकेंद्राचे काम वेगाने मार्गी लागावे आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या बाबींचा आढावा घेण्यात आलाय। यावेळी कुलगुरू डॉक्टर RK कामत यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांचे अभिनंदन केले। तसेच विद्यापीठाच्या विकासासाठी आणि विद्यार्थी हिताच्या प्रश्नांबाबत त्यांच्या सहभागाबद्दल अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा पत्र प्रदान केले। आमदार सुहास बाबर यांनी खानापूर उपकेंद्र हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनावे यासाठी विद्यापीठ प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी दिली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।